पण जर मी तुझ्या नवऱ्याला जर वाचू शकलो नाही आणि असली जर पार्टी मी जर स्वीकारली, मला कोणी बसणार नाही, मला वार्तंड मल्हारी म्हणणार नाही. देवाने काय केलं, बीज भंडारी होती गळ्याला, भंडारी मध्ये हात घातला आणि तो भंडार त्या वल्लमाच्या शिरवर मृत शिरवर टाकला. तो वल्लम सजीवंत झाला आणि नवरा बायको आनंदाला त्या देवाची चरण धरू लागले. आरती वाली दे मल्हाराच्या मंदिरा, आरती वाली दे मल्हाराच्या मंदिरा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा. आरती वाली दे मल्हाराच्या मंदिरा, आरती वाली दे मल्हाराच्या मंदिरा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा, चंदनाचे द्वार माझे सोनियाचा उभारा. आणि वल्लम तुमची भक्ती पाहिली, मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. माझी काठी मिरत मिरत या संगमनेरला येणार आणि त्या काठीचा मान पहिला तुम्हाला असणार. जोपर्यंत माझ्या वर्षाकाठी 6 जत्रा भरतात, त्या यात्रेमध्ये तुझी काठी मिरणार आणि सदैव तुझी कीर्ती जगामध्ये चालू राहणार. झाला असं वल्लम गौड्या सयासारखा भक्ता मार्तंड मल्हारीला भेटणार नाही. हे बघा, अंतर्मनात भगवंताचं ऐकल्यानंतर हे बाबा रडत होते. का? कारण भगवंत इथे घेतला होता म्हणून. बघा, आज जागरण डिजिटल झालं, दुर्दैव वाटतं त्या गोष्टीचं. ज्या गोष्टीला हात घालायला पाहिजे तिला हातच घातला जात नाही. तमाशाकरण झालंय जागरणाचं. पण आपण जर बोलायला आलो कोण दिलेशी आणि झाले का असं विषय. म्हणून या मार्तंड मल्हारीचं आणि आम्हाला येड्यामुळे आम्ही बघा, आम्ही 2 नानाकडे 2 होतो. मी होतो देवगावच्या नानाकडे, हा होता परसर नानाकडे, आणि दोन्ही नानाने एकाच साली आम्हाला काढून दिलं. एक साली तो राजा करायला मी होतो, एक साली तो एकीकडे झाला, एक साली मग मी सावतार झालो. आणि कधीच याच्यानंतर आम्ही एका स्टेजवर नाही. परंतु तुका म्हणे या सगळ्या जातीचे येड्या गवळ्याचे काम नाही. आम्ही 12 नावाच्या गवळीने सुद्धा एकूणाला सहकार्य केलं आणि या चरित्रात एकूणाला सहकार्य केलं. पूर्वी शिरोमणी बंधू हे कामाला येत असतात, ऐकणे. म्हणून तुम्ही मनापासून भगवंताची सेवा केली, ऐकली, आणि आम्ही मनापासून म्हणलो की पुण्य आमच्या पदरात, ऐकलं ते पुण्य तुमच्या पदरामध्ये. म्हणून बघा बापू, आता काही देवस्थान असे धावडी लिंबगावला मुरळी